वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आपण एक यावर्षी नीट यूजी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आपला जो एसएमएल आणि मार्क्स आहे त्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये आपल्या कॅटेगरीला किती एसएमएल ला किंबहुना मार्क्स असणाऱ्या स्टुडंटसाठी एखादं कॉलेज जे टार्गेटेड आहे ते मिळण्यासाठी किती स्कोर असायला पाहिजे या संदर्भातलं इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपण जी सिरीज बनवतोय त्यामधील आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे ESIC मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई या ठिकाणी हे कॉलेज गव्हर्नमेंट एमबीबीएस या नावानं 2025 साली याची स्थापना झालेली आहे। म्हणजे गेल्या वर्षीचं कॉलेज आहे। या ठिकाणी 50 सीट्स आहेत। जे कॅटेगरी वाईज बघायला गेलं तर ESIC कार्ड ज्यांच्याकडे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील एकमेव कार्ड आहे, एकमेव कॉलेज आहे। बऱ्याच वेळा एम्प्लॉई ऑफ स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं एक कार्ड आपल्याकडे मिळतं। या कार्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जरासा स्कोर कमी असेल तरी सुद्धा चालू शकतं। मुंबई सारख्या रेप्युटेड कॉलेजमध्ये ESICचे कॉलेजची बिल्डिंग आहे। या ठिकाणी हे कॉलेज स्थित आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांच्याकडे ESIC कार्ड आहे अशा स्टुडंट्ससाठी हे कॉलेज खूप महत्त्वाचा रोल बजावतो। आपण फार वेळ न घालवता आपण याच्या कट ऑफ वरती जाऊया। एक तर ओपन कॅटेगरीसाठी हे कॉलेज 550 याचा हायर स्कोर आहे। त्याचा स्कोर खूप हायच आहे। बघा एसएमएल पाहायला गेलं तर 1000 पेक्षा जास्त आहे। खरं हे मुंबईत असल्यामुळे आहे, नाहीतर पाठीमागच्या काही 2-5 वर्षामध्ये ESIC कार्ड असणाऱ्या स्टुडंटला अगदी कमी स्कोरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कॉलेज म्हणजे ESICचे भारत देशामध्ये असणारे संपूर्ण 9 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याचा आपण पाहत होतो। आणि त्या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन पण असायचं, गव्हर्नमेंटचा सपोर्ट पण होता, पेशंट फ्लो पण चांगला असायचा आणि त्या ठिकाणी मेरिट पण कमी असायची। परंतु हे मुंबईच्या अंधेरी या ठिकाणी असल्यामुळे कदाचित हा एसएमएल थोडा हायर साईड आहे। राऊंड 3 मध्ये सुद्धा 1 मार्कानं डाऊन होऊन तुम्हाला 1000च्या आसपास एसएमएल आहे। वुमन कॅटेगरीमध्ये राऊंड 1 मध्ये हे कॉलेज आलेलं नव्हतं। हे राऊंड 2 पासून हे कॉलेज आल्यामुळं त्याचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत नाही। इकडे मात्र 517 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला ओपन मधून EWS मधून 511 आणि SCBC मधून 525 आणि राऊंड 3 मध्ये आपल्याला 514। इकडे SCBC ला थोडासा कट ऑफ खाली येताना पाहिलाय। OBC कॅटेगरीसाठी आहे हा जो आहे तो 523 आणि 521, हिली एरियासाठी 521 असा कट ऑफ आहे। या ठिकाणी आपल्याला SCBCच्या एका स्टुडंटला PWD एवढा स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे। ESIC कार्ड असेल तर बऱ्यापैकी यामध्ये जास्त बेनिफिशियरी राहतं। ESIC कार्ड कसं काढायचं काय वगैरे आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आल्यानंतर देऊया। नंतर आपल्याला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे VJDT या कॅटेगरीसाठी 487, त्यानंतर NPC साठी 519 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर पुढचे SC आणि ST साठी ESICचं गेल्या वर्षी 50 सीटचं फक्त कॉलेज आहे। या वर्षी यांना जरा थोडंसं खूप येऊ शकतं। 462 SC कॅटेगरीला आणि 442 मार्क असणाऱ्या शेवटपर्यंत आपल्याला, कारण हे थर्ड सेकंड राऊंड मध्ये हे कॉलेज आलेलं होतं। ST कॅटेगरीसाठी 365 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर राऊंड 1 to 3 मध्ये आपल्याला व्हॉलंटियर रँकचा उपलब्ध नाही आपल्याकडे सर्व, परंतु डिफेन्स 1 मध्ये 496 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे। आपल्याला या व्हिडिओमध्ये ESIC जे सीट आहे ते त्या संदर्भामध्ये हे कॉलेज आपण ज्यांच्याकडे ESICचं कार्ड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं कार्ड आहे। याच्यासाठीचा कट ऑफ वगैरे आपल्या ह्या बुकलेटमध्ये दिलाय। ज्यांना बुकलेट पाहिजे त्यांनी आपल्या दिलेल्या या नंबरवरती 450 रुपये भरून पाठवू शकतात। तुमच्या डोर स्टेपपर्यंत बुकलेट येऊ शकतं। आपला कम्प्लीट प्रोग्राम अगदी डॉक्युमेंटेशन पासून ते चॉईस फिलिंग पासून ते रजिस्ट्रेशन पासून कॉलेजवर पोहोचेपर्यंत आणि तुम्ही भरलेले डिपॉझिट जे वेगवेगळ्या अथॉरिटीकडे कॉम्पिटंट अथॉरिटी भरलेले डिपॉझिट परत मिळेपर्यंतचा सर्व बॅकअप तुम्हाला आपल्या ह्या 5000 या आपल्या काउन्सिलिंग चार्जेसमध्ये आहे। त्यासाठी आपल्या ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये ESIC मेडिकल कॉलेज
अँड हॉस्पिटल अंधेरी मुंबई यामध्ये 50 सीटच्या कॉलेजच्या मुंबईच्या कॉलेजचं जे कट ऑफ सांगण्याचा आपण जो प्रयत्न केला तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद जय महाराष्ट्र.